स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर झाली. यावेळी जाहीर झालेल्या सोडतीत महिला वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईसह नवी मुंबई, पुणे, मालेगाव, नांदेड, नागपूर, मीरा भाईंदर, धुळे, नाशिकमध्ये देखील सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिला महापौर पदावरती विराजमान होणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली, मिरज, कुपवाड, अमरावती, वसई विरार, सोलापूर, पिंपरी चिंचवड आणि भिवंडी या महानगरपालिकांचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. अनुसूचित जमातीसाठी कल्याण डोंबिवलीचं महापौरपद राखीव ठेवण्यात आलं आहे. तर अनुसूचित जातीच्या 3 महापौर पदांपैकी लातूर आणि जालन्यात अनुसूचित जातीच्या महिला महापौर असतील, तर ठाण्याचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी खुलं असणार आहे. अकोला, अहिल्यानगर, जळगाव आणि चंद्रपूरचं महापौरपद ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय महिलांसाठी असणार आहे. तर उल्हासनगर, पनवेल, इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी खुलं असणार आहे. मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या आरक्षण सोडतीला तीव्र आक्षेप घेण्यात आला. मात्र या आक्षेपांना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेण्यात आलेले आक्षेप हे नियमांना धरून नव्हते, असं मिसाळ यांनी स्पष्ट केलं. उबाठा शिवसेनेचे आक्षेप नोंदवून घेण्याचं काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं, आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे. त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो. त्याप्रमाणे आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण एसटीचं आरक्षण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एसटीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे. की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. आरक्षण सोडतीमध्ये चक्राकार पद्धत पाळली गेली नसल्याचा शिवसेना उबाठा पक्षानं आरोप केला. 2019 आणि 2022 मध्ये मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असताना आता त्याच प्रवर्गाला आरक्षण का, असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांनी केला. मुंबईत असे अनेक क्षेत्र आहेत जिथं ओबीसी समुदाय राहतो. त्यांच्या प्रतिनिधींच्या नावाची कोणतीही चिठ्ठी सोडतीत टाकण्यात आली नाही, असं त्या म्हणाल्या. 2019-2022 हे ओपन होतं. ओबीसी यायला पाहिजे होतं. ओबीसीवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे. आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहेत. तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या आरक्षण सोडत प्रक्रियेवर गंभीर आरोप करत ही संपूर्ण सोडत पारदर्शक नसल्याचा आरोप केला आहे. आरक्षण सोडतीवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांवर भाजपानं